जय गुरुदेव. माझं नाव दीपाली बिरादार. भैया मी हे सेशन जॉईन करण्यापूर्वी ना, अ, अगोदर मी दुसऱ्या ग्रुपमध्ये ना, तिथे ना आदी शंकराचार्याची सिरीज सुरू झालेली. मग ती एक दिवस झाली ती सिरीज. मग तिथे मेसेज आला की काही कारणास्तव ती सिरीज म्हणजे आपण नंतर घेऊयात, ती पोस्टपोन झाली ती सिरीज. मग ग्रुपमध्ये मी तुमचा मेसेज पाहिला अष्टावक्र गीताचा. मग मी त्या दिवशी जॉईन केला. पण जॉईन करण्यापूर्वी म्हणजे माझ्या डोक्यात असं चाललं होतं की हे पण म्हणजे सेशन हिंदीमध्येच होईल. आणि आपल्याला मागे म्हणजे मी पुण्यात असताना हे सेशन केलं होतं 3 महिन्यापूर्वी अष्टावक्र गीता. ते रात्री 9 ते 10च्या दरम्यान असायचं. मग मी ऑफिसहून येऊन थकून जायचे ते सेशन करताना. आणि मग ते थकल्यामुळं मला तेवढं म्हणजे, आणि तुम्हाला मागेच सांगितलं ना मी की मी सिन्सिअरली तेवढं केलं नाही, कारण मी थकल्यामुळे मी ते सिन्सिअरली केलंच नाही. ते मग मी ऐकताना झोपून जायचे. मग पहिल्या दिवशी जेव्हा तुमचं मी सेशन केलं ना, ते माझ्या मनाला इतकं भावलं ना की तुम्ही ते म्हणजे सर्वात शेवटी मराठीत पण सगळं समजून सांगितलं वगैरे. मग मला ते खूप समजलं. मग माझ्या डोक्यात चाललं होतं की आता हे सेशन म्हणजे भैया इतकं छान समजून सांगतायत, मग तिकडं आदी शंकराचार्याची पण सिरीज सुरू आहे. मी दोन्ही दोन्ही कसं मॅनेज करू, कारण ती 9:45 वाजता होती आणि तुमचं सेशन 8 वाजता होतं. मग नंतर दुसऱ्या दिवशी ग्रुपमध्ये त्याच ग्रुपमध्ये मेसेज आला की आपण ट्युसडेला ही सिरीज सुरू करूया परत. म्हटलं ठीक आहे, तोपर्यंत आपण मंगळवारपर्यंत करू शकतो आपण हे सेशन. मग मंगळवारपर्यंत झालं तुमचं सेशन, असं खूप छान पद्धतीने मी कंटिन्यू केलं. मग परत मेसेज आला त्या ग्रुपमध्ये की आता ही सिरीज आपण नंतरच कंटिन्यू करूया. म्हणजे तेव्हा ना, ही सिरीज मला कंटिन्यू करायची होती ना, तेव्हा माझ्या डोक्यात असं विचारांचं काहूर माजलं होतं की म्हणजे इतकं छान सेशन आपल्याला सोडायचं नाही आणि आपल्याला ते पण मिस करायचं नाहीये. कारण ते पण मी असं तिथे मी पतंजली योगसूत्र केलं होतं त्या ग्रुपमध्ये, तर मला ते पण असं छान असं कंटिन्यू करायचं व्यवस्थित, म्हणजे माझं 100% देऊन. पण सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या झाल्या. म्हणजे गुरुदेव माझं नेहमीच ऐकतात. माझ्या लाईफमध्ये खूप गुरु स्टोरी झालेल्या आहेत आणि मी ही सुद्धा एक गुरु स्टोरीच मानते. कारण मला अष्टावक्र गीता मी अगोदर सांगितले की मला तेवढी समजलेली नव्हती. पण मला जाणून घेण्याची इच्छा होती खूप. म्हणजे नाही, आपल्याला समजायला पाहिजे नॉलेज, पण आपल्याला मराठीत कोण समजावून सांगणार आहे. आणि माझ्यासाठी, मी मराठी भाषिक आहे ना, तर माझ्यासाठी हिंदी म्हणजे एक मला पनिशमेंटच वाटते हिंदी बोलणं. म्हणजे समजतं, सगळ्या गोष्टी कळतात, पण ते बोलण्याची सवय नसते ना जास्त, त्याच्यामुळे मला ती पनिशमेंट वाटायची. पण तुम्ही ज्या पद्धतीने पहिल्या दिवशी समजून सांगितलं ना, म्हणजे तुम्ही जे ज्या पद्धतीने समजून सांगितलं त्याच्यावरून मी डिसाईड केले की नाही, तुमची सिरीज मला कंटिन्यू करायची हे सेशन. आणि अशा प्रकारे मी हे सेशन कंटिन्यू केले भैया. आणि हे सारं श्रेय फक्त तुम्हाला जात की तुम्ही ज्या पद्धतीने समजावून सांगताय, म्हणजे तुम्ही ते बांधून ठेवलं इथे मला की नाही तू ऐक व्यवस्थित नॉलेज, त्या पद्धतीने देता तुम्ही. खरंच मी त्या बाबतीत खूप ग्रेटफुल आहे. थँक्यू भैया. थँक्यू सो मच.